आपल्यासोबत राम कदम आहेत. काय सांगणार, आकड्यांचं गणित उद्या काय असणार आहे? महाविकासकडून सांगितलं जातं की खरं जे संख्याबळ आहे ते आमच्याकडेच आहे. भास्कर कदमांनी आता सांगितलं की आकड्याचं गणित फक्त आमच्याकडे, आणि कोणत्या तत्वावर ते सांगतात की आकड्याचं गणित आमचं लागणार आहे? नाही, आकड्यांचं गणित माध्यमांसमोर बोलता येत नाही. पण एक मात्र सांगेन, तुमच्या लक्षात येईल जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेस महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येणार आहेत. यात कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. कसे येतील, जे आकडे कमी आहेत त्याचं गणित कसं जुळेल हे निकालानंतर स्पष्ट होईल. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकून जे कमेंट करण्यात आलंय, बैलबुद्धी नावाचं कमेंट करण्यात, त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? त्या मोदींच्या बाबतीमध्ये खालच्या स्तराला जाऊन टीका करणं हे विरोधी पक्षाचं सातत्यानं सुरू आहे. अशी व्यक्ती यांच्या पुढे कोणी नाही, पाठी कोणी नाही, या देशाची 140 कोटी जनता हाच त्यांचा परिवार आहे आणि पूर्णपणे त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन ते राष्ट्रासाठी जगतात. आणि अशा महान व्यक्तिमत्वाच्या बाबतीत असं बोलणं ही त्यांच्या बुद्धीची कीव येते, त्यांच्या संस्कृतीची कीव येते. शेवटचे दोन प्रश्न आहेत. विषय असा आहे की उमेदच्या ज्या महिला आहेत त्या उमेदच्या महिला ह्या ग्राउंड रूटवर काम करत असतात. कालच्या तारखेत जर पाहिलं तर त्यांना पावसामध्ये फुटपाथवर राहण्याची वेळ आलेली होती. दरम्यान जर पाहिलं तर आता विधान परिषदेसाठी जे निवडणुका होतात त्या ठिकाणी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तुम्ही या सगळ्या ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? सरकार त्यांना न्याय देणार आहे का? आम्ही तर मुळामध्ये सरकारची भूमिका शेवटच्या घटकाला न्याय देण्याची आहे. या विषयाची पूर्ण माहिती घेऊन निश्चितपणे त्यांनाही न्याय मिळेल ही आमची भूमिका आहे. समृद्धी महामार्गाला संभाजीनगर पासून तडे गेलेले आहेत. त्यावरून विरोधकाकडून वेगवेगळे आरोप केले जातात, भ्रष्टाचाराचे आरोप होतात. मागे अटल सेतूला पण तडे गेले, तसं खोटं सांगितलं त्यांनी. खोटे भ्रम पसरवणं ही त्यांची आवश्यकता आहे. समृद्धी महामार्गावरून विरोधक हे खोटा भ्रम पसरवत आहेत. दरम्यान उमेद संदर्भात आपण माहिती घेऊन त्यावर निश्चितच सरकार योग्य ती भूमिका घेईल असं आश्वासन राम कदम यांच्याकडून देण्यात आलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, विधान भवन, मुंबई.